अवैध व्यवसायात गुंतलेली तरुण पिढी केव्हा काय करेल याचा काही नेम नाही। दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढवली जात आहे। कधी चारचाकी वाहनात वेल्डिंगने कप्पे तयार करून, कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून, तर कधी पार्सल सामानातून दारूची तस्करी केली जात आहे। एका तरुणाने मात्र यावेळी अवैध दारू तस्करीसाठी नवीनच जुगाड केला। या तरुणाचा हा नवीन जुगाड पाहून पोलिसही चक्रावले आहेत। नुकतेच 23 जून रोजी सायंकाळच्या सुमारास अहेरी पोलिसांनी बोटला चेरू येथे अवैध दारू तस्करी कारवाई केली। यात MH33A 3793 टाटा विस्टा कंपनीच्या कारमध्ये अवैध दारू आढळून आली। पोलिसांनी अवैध दारूसह तब्बल 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर मध्यरात्री 24 जून रोजी अहेरी पोलीस रात्रीची गस्त घालताना MH38X 3055 क्रमांकाचा संशयित महिंद्रा पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला आढळून आल्यानंतर चालकाला विचारपूस करताच तो वाहन सोडून पळून गेला। त्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध दारू आढळून आली। पोलिसांनी दारूसह 10,76,000चा मुद्देमाल जप्त केला। दोन्ही कारवाईत अहेरी पोलिसांनी एकूण 14,86,000चा मुद्देमाल जप्त करून चालक नाव मोहम्मद इलियास शेख राहणार बालाजी वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेतला आहे। ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक M रमेश, उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केले आहे। अहेरी पोलिसांनी जप्त केलेल्या 2 चारचाकी वाहनांमधील टाटा विस्टा कंपनीच्या कारच्या डॅशबोर्डमधून दारू तस्करी केली जात होती। पोलिसांना संशय येताच सदर व्यक्तीला डॅशबोर्डचे नोटबोल्ट ओपन करून त्यातून दारू बाहेर काढायला लावली। डॅशबोर्ड आणि बोनटमधून तब्बल 1,40,000 रुपयांची दारू आढळून आल्याने पोलिसांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला।